नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या अगदी लेटेस्ट अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सध्या पशुपालकांसमोर एकच मोठा प्रश्न आहे, ही योजना खरंच बंद झालीये की फक्त लांबणीवर पडलीये? 1 मे आणि 20 मेच्या तारखा तर उंटून गेल्या. अर्ज सुरूच न झाल्यानं साहजिकच संभ्रम खूप वाढलाय. पण दुर्दैवाने या विलंबाचा फायदा काही बोगस एजंट्स घेत आहेत. कागदपत्रांच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा फी उकळली जातीये. पशुसंवर्धन विभागाकडे अशा फसवणुकीच्या ढिगाऱ्याने तक्रारी आल्यात. त्यामुळे या भामट्या एजंट्सपासून 2 हात लांबच राहिलेलं बरं. बघा, एजंट्स खोट्या कामाचे पैसे मागतायत, पण खरं तर हे अधिकृत महाडीबीटी पोर्टल 100% मोफत आणि पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. मग प्रश्न पडतो की जर हे पोर्टल इतकं सोपं आणि मोफत आहे, तर मग एवढा उशीर का होतोय? याचं मुख्य कारण म्हणजे महाडीबीटी सिस्टममधील तांत्रिक अडचणी. अर्ज प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी सध्या सिस्टम अपग्रेड आणि टेस्टिंग सुरू आहे. विभागाचा हेतू एकदम क्लिअर आहे. कुठल्याही मध्यस्थाशिवाय घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीनं स्वतःचं ऑनलाईन अर्ज करता आला पाहिजे. अनेकांच्या मनात भीती आहे की हे पोर्टल गुपचूप तर सुरू होणार नाही ना, मग अर्ज करण्याची संधी चुकेल. पण काळजी नसावी. किरण पाटील साहेबांच्या अधिकृत माहितीनुसार ही प्रक्रिया अजिबात गुपचूप सुरू होणार नाही, ती सर्वांसाठी खुली असेल. सगळं काम अगदी पारदर्शक असेल. आधी वर्तमानपत्रात जाहिरात येईल, अधिकृत तारीख जाहीर होईल आणि मगच हे पोर्टल उघडेल. त्यामुळे विलंबाची उगाच चिंता करण्यापेक्षा या वाढीव वेळेचा फायदा घेऊन चांगली पूर्वतयारी करणं कधीही शहाणपणाचं ठरेल. त्यासाठी जमिनीचे अधिकृत रेकॉर्ड्स, पात्रतेचे निकष तपासून सर्व कागदपत्रे एकदम योग्य फॉर्मॅटमध्ये आधीच तयार ठेवायला हवीत. आधीच तयारी असेल तर ऐन वेळची धांदल आणि जास्तीचा खर्च टळेल. शिवाय त्रुटींमुळे अपात्र होण्याची भीतीही उरणार नाही. अधिकृत पोर्टल लवकरच सुरू होईल. पण विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे, जेव्हा ही सुवर्णसंधी येईल तेव्हा कागदपत्रे रेडी असतील का?